उद्धव आणि राज ठाकरे बंधू एकत्र आले आणि लगेच सुरू झाली महाविकास आघाडीची चर्चा। तसं तर ठाकरे बंधू एकाच कार्यक्रमाच्या निमित्ताने एकदाच खरं तर एकत्र आलेत। कारण उद्धव ठाकरे जरी कमालीचे सकारात्मक असले तरी राज ठाकरेंचं मात्र काहीही ठरत नाहीये। सगळेच निर्णय जे आहेत ना ते संजय राऊत घेत आहेत की काय असं वाटायला वाव आहे। लोकसभा विधानसभेतलं जागा वाटप आठवा, इतर महत्त्वाचे निर्णय आठवा, शिवसेने व्यतिरिक्त इतर पक्षांविषयीची त्यांची मतं बघा, संजय राऊतच माध्यमांसमोर सगळं जाहीर करत असतात। आता महाविकास आघाडी ही केवळ लोकसभा आणि विधानसभेपुरतीच होती असं म्हणत त्यांनी सहकारी पक्षांना विश्वासात न घेता वाऱ्यावरती सोडलेला आहे। महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेसाठी होती। स्थानिक स्वराज्य संस्था हा प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विषय। अजून राज ठाकरेंसोबतच्या युतीचा पत्ता नाहीये आणि यांचा कॉन्फिडन्स किंवा ओव्हर कॉन्फिडन्स बघा। पण अजून एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जरी संजय राऊत महाविकास आघाडीबद्दल बोलत असले तरी महाविकास आघाडी नावाची कुठली तरी आघाडी शिल्लक आहे का? विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीतले तीनही पक्ष कधी एकत्र आलेत का? की त्यांची कोणती बैठक झाली आहे की त्यांनी कुठे आंदोलनं एकत्र केली आहेत? काही आठवलं तर आम्हाला नक्की सांगा। ठाकरे बंधू एकत्र आल्याच्या नंतर महाविकास आघाडीचं काय होणार, राज्याच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होणार याची चर्चा आपल्याला या व्हिडिओमध्ये करायची आहे। वेगवेगळे मुद्दे असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ अर्धवट न पाहता पूर्ण बघा आणि त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्या। व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाविकास आघाडी 2019 मध्ये जे काही राजकीय नाट्य महाराष्ट्रामध्ये घडलं त्यातून शिवसेना युबीटी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांची आघाडी झाली। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्यापासून ते 2022ला सरकार पाडून घेण्याची अनोखी कामगिरी या महाविकास आघाडीनं केली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत हे तीन पक्ष एकत्रितपणे लढले, 48 पैकी 31 जागा जिंकले। पण विधानसभा निवडणुकीत जो फटका बसला त्यानंतर महाविकास आघाडी सैरभैर झाली आणि तिच्या एकजुटीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं। बैठकांचा पत्ताच नाही। विधानसभा निवडणुकीनंतर औपचारिक अशी बैठक नीटशी झालीच नाही। हर्षवर्धन सपकाळ यांच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा एकत्रित फोटो सुद्धा आपल्याला सापडत नाही। एकत्र आंदोलनं नाहीत, भेटीगाठीही नाहीत। त्यामुळे ही आघाडी केवळ नावापुरतीच शिल्लक आहे। ही आघाडी काय फक्त निवडणुकीपुरतीच होती की काय असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही। उद्धव ठाकरेंची गोची झालेली आहे। जेव्हापासून उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळ गेलेत तेव्हापासून त्यांना उतरती काळ लागली। पक्षही हातून गेला। पक्षाच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। सत्तेसाठी किंवा माहीत नाही कोणत्या कारणासाठी ते या दोन पक्षांबरोबर गेले, पण त्या नादामध्ये मूळ मुद्दे ठाकरेंची सेना विसरली, ज्यावरून भाजपा सातत्याने त्यांना आरसा दाखवते। त्यामुळे हा मुद्दा धरायचा की तो यात उद्धव ठाकरेंची गोची झालेली आहे। त्यातूनच राज ठाकरेंबरोबर जाण्याची आयडिया त्यांच्या डोक्यात आली। हे करत असताना महाविकास आघाडीचं काय होणार हा विचार देखील त्यांच्या मनामध्ये आला नाही। त्यामुळे महाविकासचं भवितव्य अधांतरीच आहे। राज ठाकरे काँग्रेस समीकरण कसं असेल? बाळासाहेब ठाकरे हे आपल्या हयातीत काँग्रेसच्या विचारांचे विरोधक राहिले। साहजिकच उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावरही बाळासाहेबांचा प्रभाव आहे। उद्धव ठाकरेंनी या विचारांना 2019 साली फाटा दिला, पण राज ठाकरे मात्र त्या मतावरती किंवा त्या विचारांवरती ठाम राहिले। ते काँग्रेसचे फार काही समर्थक नव्हते आणि आत्ताही नाही आहेत। त्यामुळे ते उद्या उद्धव ठाकरेंसोबत युती करणार असले किंवा करतील की नाही माहीत नाही, तरी काँग्रेससोबत मात्र ते नक्कीच राहणार नाहीत हे अगदी कन्फर्म सांगता येईल। भाजपा म्हणतं तेच खरं? हा प्रश्न आहे। जेव्हापासून ही आघाडी निर्माण झाली तेव्हापासून ती अनैसर्गिक आहे असं भाजपा म्हणत आलेलं आहे। अनेक मुद्द्यांवरून पटत नाही, पण एकत्र राहायचं तर जुळवून घ्यावं लागतं नाईलाजाने। 2019 पासून बघा काय चाललंय। एकाने एक मुद्दा घेतला की दुसऱ्याला गप्प बसावं लागतं। उदाहरणार्थ उद्धव सेना कायम अदानींच्या नावाने खडे फोडतीये। काँग्रेसही थोडा विरोध करतं, पण शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र अदानींवरती
एकही शब्द बोलायला तयार नाही, की कधी त्यांनी विरोध केलाय तुम्हाला आठवलं तर आम्हाला नक्की सांगा. तुम्हाला कुठे असं वाचनात आलं, पाहण्यात आलं असेल तर ते देखील आम्हाला कमेंट करून सांगा. विचारच जर का समजा वेगळे असतील तर एकत्र राहून तरी किती दिवस तुम्ही एकत्र राहणार? कधी ना कधीतरी फाटाफूट होणारच आहे. आताही कुणाचा कुणाला पायपोस महाविकास आघाडीमध्ये दिसून येत नाही. शरद पवारांबद्दल सुप्त नाराजी आहे. आपला सहकारी पक्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक सर्वश्रुत आहे. मध्यंतरी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोन नेते एकाच व्यासपीठावरती दिसून आले. पाक पुरस्कृत पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातली दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. त्याचं कौतुक शरद पवारांनी केलं. याशिवाय काही विविध मुद्दे आहेत, त्या बाबतीत शरद पवारांच्या मतांशी उद्धव सेना सहमत नसते बराच वेळेला. त्यामुळे नाईलाजाने बाजू सावरत माध्यमांसमोर बोलायला लागतं. हे काही घट्ट एकीचं लक्षण नक्कीच मानता येणार नाही. विजयोत्सवाला काँग्रेसचा प्रतिनिधी देखील फिरकला नाही. अनेक मुद्दे आहेत ज्या बाबतीत शिवसेना आणि काँग्रेस यांचं पटत नाही. मराठीचा मुद्दा हा सुद्धा त्यातलाच एक आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. अतिप्रादेशिकतेला काँग्रेसमध्ये स्थान नाही आहे. जेव्हा उद्धवराज यांचा विजय जल्लोष सुरू होता त्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचा प्रतिनिधी हजर होता, पण काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी कोणीही त्या ठिकाणी हजर नव्हतं. आणि तसंही काँग्रेसमध्ये कुठे उरलाय प्रमुख चेहरा? अर्थात भलेही नंतर सारवासारव केली असली तरी एकमत नाही हेच यावरून दिसून येतं. आणि याच विषयावरती माध्यमांमध्ये देखील बऱ्यापैकी चर्चा झाल्या. काँग्रेस स्वबळावरती लढणार? महापालिका निवडणुका काँग्रेसला स्वबळावरती लढवायच्या आहेत, तशी वक्तव्येसुद्धा काँग्रेसचे नेते अधूनमधून करत असतात. एकतर काँग्रेसला लोकसभेत आणि पुढे विधानसभेत देखील आघाडीत हव्या तशा जागा मिळाल्या नाहीत. काँग्रेसचा वाद थेट उद्धव सेनेसोबत होता. अनेक ठिकाणी काँग्रेसची कोंडी उद्धव सेनेने केलेली. काँग्रेसला पुरेशा जागा दिल्या असत्या तर आघाडीच्याच जागा वाढल्या असत्या, पण ऐकेल ती ठाकरे सेना कसली. संजय राऊत परस्पर निर्णय घेत होते काय अशी परिस्थिती होती. काँग्रेस आणि सेनेचा वाद चव्हाट्यावरती आलेला होता. विधानसभेला तर इतका घोळ घातला की त्याचं रूपांतर ऐतिहासिक पराभवामध्ये झालं. पण त्यानंतरही काही प्रकाश पडलाय असं दिसून येत नाही. आता तर प्रत्येकाला स्वतःला आजमावायचं आहे. काँग्रेसला कशाची भीती आहे? महाविकास आघाडीच्या बिघाडीची चर्चा तशी तर खूप आधीपासून होतीये, पण आता महापालिका निवडणुकीच्या आणि त्यातही BMCचा विचार केला तर 2012ला काँग्रेसचे 52 नगरसेवक होते. 2017ला ते 31 वरती येऊन घसरले. कदाचित राहुल गांधींचं योगदान म्हणूया. आता तर भाजपा अधिक बलाढ्य झालाय. त्याला जोड मिळाली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी महाविकासमधले सगळेच पक्ष स्वतःला आजमावत आहेत. तसं काँग्रेसही करेल असं आपल्याला दिसून येतंय. पण अडचण आहे ती मतविभाजनाची. धर्मनिरपेक्ष आणि मुस्लिम मतदार काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. अलीकडे मुस्लिम मतदारांचा ओढा हा उद्धव ठाकरेंकडे आपल्याला जास्त दिसून येतोय. त्यात मतांची फोडाफोडी करायला MIMचे असदुद्दीन ओवैसी देखील आहेतच. त्यामुळे मतांचं हे सरळ सरळ विभाजन होणार, याचा फायदा महायुतीला होणार हे अगदी स्पष्ट आहे. तर अशी सगळी महाविकास आघाडीमधली अवस्था आहे. जनतेसाठी एकत्र आले असते तर आज महाविकास आघाडी मजबूत राहिली असती. पण सत्ता हाच उद्देश असल्यामुळे त्यांना अपयशाचे दणके बसतायत, तेही एकामागून एक. आता तर महाविकास आघाडी नावालाच राहिली आहे. संजय राऊत यांच्या विधानातून ती विसर्जित झाली असा अर्थ काढायचा का? तुम्हाला काय वाटतं? शिल्लक राहिली आहे महाविकास आघाडी? कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.